नमस्कार, मी इक्बाल रेटरेकर सकलममध्ये आपलं स्वागत आहे। राजकारणाचा नवा कट्टा आजचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चेत असलेल्या मोठ्या प्रश्नावर आहे। मात्र यापूर्वी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ काय म्हणाले ते पाहूया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकही आमदार हा अजितदादाचा पक्ष सोडून जाणार नाही। एकही आमदार। आता वास्तविक आपल्या संजय राऊतांनी आपले खासदार सांभाळावेत, तेच बरेचसे चाललेले आहेत, अशा बातम्या आम्ही ऐकलेल्या आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून एकही आमदार बाहेर पडणार नाही असं म्हणण्याची वेळ राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर का आली असावी असा सवालही या निमित्ताने उपस्थित होतो। कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील 25 ते 30 आमदार पक्षातून बाहेर पडणार आहेत अशी चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीमध्ये मोठा भूकंप होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे। या चर्चेला अधिक पाठबळ मिळाले ते उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या विधानामुळे। कारण त्यांनी देखील अजित पवार राष्ट्रवादीचे 25 ते 30 आमदार फुटणार असल्याचा दावा केलाय। महाराष्ट्रात गेल्या काही महिन्यापासून सत्ता समीकरणे सतत बदलताना दिसत आहेत। त्यातच आता राष्ट्रवादीतील आमदार पक्षातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे। ज्यावेळी अजित पवार होते त्यावेळी राष्ट्रवादीमध्ये बंड करून ते सत्तेत सहभागी झाले होते। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस 2 गटात विभागली गेली, एक शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरी राष्ट्रवादी अजित पवार यांची। या पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे। अजित पवार यांच्या गटातील काही आमदार नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। त्यामुळे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे 25 ते 30 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात सुरू आहे। उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देखील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील 25 ते 30 आमदार फुटणार असल्याचा आरोप केला होता। इतकेच नव्हे तर हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावाही त्यांनी केलाय। या सर्व चर्चांना उधाण आला असतानाच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीमधून कोणीही आमदार पक्षातून बाहेर पडणार नसल्याचा दावा केलाय। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार फुटण्याचा कोणताही प्रश्न नाही, सर्व आमदार एकसंध आहेत। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार पक्ष सोडून कुठेही जाणार नाही। संजय राऊतांनी आधी आपले खासदार सांभाळावेत, त्यांच्याबाबतही अनेक बातम्या आम्ही ऐकत आहोत असा टोलाही वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांनी लगावलाय। दरम्यान राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडीच्या पार्श्वभूमीवर अचानक सुनेत्रा पवार यांनी थेट दिल्ली गाठली। त्या एकट्याच दिल्लीत पोहोचल्या आहेत। पक्षाचे पदाधिकारी त्यांच्यासोबत नसल्यामुळे राजकीय चर्चांना देखील उधाण आले आहे। यावर बोलताना मंत्री मुश्रीफांनी सुनेत्रा पवार या राज्यसभेच्या खासदार आहेत, त्या खासदार म्हणून दिल्लीला गेल्या आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काही औपचारिक कामासाठी त्या गेल्या असाव्यात असं देखील हसन मुश्रीफांनी म्हटलंय। दरम्यान सत्तेतील अंतर्गत असंतोष, विरोधकांच्याकडून दबाव तंत्र याचा विचार करता सर्व आमदारांना एकसंध ठेवणे हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी मोठी कसोटी असणार आहे। कारण अजित पवार यांच्या अपघाती निधनाला 2 महिने पूर्ण होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचे आमदार पक्षातून बाहेर पडणार असल्याची चर्चा सुरू असल्यानं यावर अनेक तर्कवितर्क केले जात आहेत। मात्र राजकारणात कधीही काहीही घडू शकतं। आगामी काळात हालचाली वाढू शकतात। कारण अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची घटना बदलण्यात आली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाच्या मूळ विचारधारेला सुरुंग लागल्याचं बोललं जात आहे। पक्षाचा कणा असणारे अल्पसंख्याक सेल, सामाजिक सेल आणि ओबीसी सेल नवीन घटनेतून काढून टाकण्यात आले आहेत। तर कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला। तर राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवळ यांच्या काही आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित झाले। म्हणूनच राष्ट्रवादी पक्षाची भावी वाटचाल अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। त्यामुळे अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी गट एकसंध ठेवणं आणि जनतेमध्ये विश्वास टिकवणं हे देखील सध्या सुनेत्रा पवार यांच्यासमोर आव्हान मानले जात आहे। धन्यवाद।